आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या शिवसेना नगरसेवकांची आजही गटनोंदणी झालेली नाहीये। गटनोंदणी करण्याचा निर्णय अचानक मागे घेण्यात आला। आज कोकण भवनला जाऊन ते गटनोंदणी करणार होते, मात्र आज सुद्धा गटनोंदणी झालेली नाहीये। शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणारे गटनोंदणी करण्याचा आज निर्णय घेण्यात आला होता। सगळे कोकण भवनला जाणार होते, मात्र अचानक हा निर्णय मागे घेण्यात आला। आज सुद्धा गटनोंदणी होणार नाही आणि याबद्दलची अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईन। महेंद्र, खरं तर स्वतंत्र गट आम्ही स्थापन करणार, आज गटनोंदणी करणार अशी सकाळपासून बातमी होती, मग अचानक निर्णय का मागे घेण्यात आला? कल्याणी शिंदेची शिवसेनेचे सर्व जे नगरसेवक आहेत ते आज स्वतंत्र गटनोंदणी करणार होते, मात्र आज ते पूर्वी दादर येथे जिथे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे तिथे अभिवादन करणार होते। त्यानंतर बाळासाहेब भवन या ठिकाणी येणार होते, त्यानंतर सिविली बेलापूर या ठिकाणी गटनोंदणीसाठी जाणार होते। मात्र आज या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा शिंदेचे शिवसैनिक हे आज जाणार नाहीत असं अधिकृत प्रवक्ते आहेत शीतल म्हात्रे यांनी माहिती दिली आहे। आणि आज आम्ही बाळासाहेब भवन येथे आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि आज उपमुख्यमंत्री माफ करा एकनाथ शिंदे हे आज मुंबईत नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून उद्या जाण्याची आमची शक्यता आहे असं जे ते माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे। त्यामुळे आजही शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणी होणार नाहीये। कल्याणी, मात्र महेंद्र, स्वतंत्र गट स्थापन करणार याच्यावर तर शिवसेना ठाम आहे का? नक्कीच शिंदेची शिवसेना स्वतंत्र गट स्थापना करणार आहे आणि गटनोंदणी स्वतंत्रच करणार आहेत। ही जी माहिती आहे ती ही शीतल म्हात्रे प्रवक्ते ज्या आहेत शिंदेच्या शिवसेनेचे त्यांनी दिली आहे। त्यामुळे उद्या शक्यता आहे जाण्याची। त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत येतील, त्यांच्याशी चर्चा करू आणि उद्या आम्ही जाऊ अशी माहिती आहे ती एक प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे। नक्कीच महेंद्र, त्यामुळे आता उद्या तर गटनोंदणी होते का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।